नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आम्ही घराणेशाहीला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीत सामील होणार नाही, तर मुद्द्याच्या आधारावर सामील होऊ असं सांगून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. रामटेक येथे जाहीर सभेला जाण्यापूर्वी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितलं. शिवाय त्यांनी आपण घराणेशाहीला वाचवण्यासाठी आघाडीत जाणार नाही, तर आम्ही काही मुद्द्यांच्या आधारावर आघाडी करण्यास तयार आहोत. आम्हाला लोकशाहीचे सामाजिकरण करायचे आहे. महाविकास आघाडीने किमान 3 तरी जागेवर अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह राहणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आंबेडकर म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत भांडण सुरू आहेत. आम्ही तर उपरे आहोत. त्यांची भांडणे संपल्यावर आमच्याशी चर्चा करतील. आम्ही मात्र राज्यातील 48 पैकी 46 जागांवर लढण्याची तयारी करीत आहोत. या सर्व मतदारसंघात आम्हाला किमान 2.5 लाख मते मिळू शकतील एवढी ताकद आमची आहे. आम्ही आघाडीकडे 28 जागांचा प्रस्ताव दिला आहे. स्वतः अकोला येथून मी लोकसभा लढणार आहे. समजा आघाडी होऊ शकली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू आणि किमान 6 जागांवर विजय मिळू असा विश्वासही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.